मी फक्त तुझीच. भाग 1. मला आणि माझ्या परिवाराला नागपूरला येऊन 4 वर्षे झाली. 4 वर्षापूर्वी मी माझं प्रेम आणि माझे जिवलग फ्रेंड्स सोडून मी नागपूरला निघून आले. माझं मन, माझा श्वास आणि तो अल्लड मस्तीखोरपणा पुण्यातच सोडून यावं लागलं. माझी ओळख करून द्यायचीच राहिली की. मी अलका जोशी. मी अकाउंटिंग केलं आहे. ते करायलाही कष्ट द्यावे लागले. मी माझं जॉब बघून शिक्षण पूर्ण केलं. माझ्यावर माझ्या लहान भाऊ रोनित आणि माझी आईची जबाबदारी होती. बाबा गेल्यावर सगळी जबाबदारी माझ्यावर आली. असो, माझ्या आयुष्यात असं काय झालं ते आपण नंतर बघू. अलका, ये अलका, आवरला का गं तुझं बाळा? नाश्ता करून घे. तुझा टिफिन पॅक केला आहे मी. हो, आले आई. रोनित कुठे आहे ग? तुमचे साहेब उठले की नाही अजून? लोळत पडलेत आहेत ते, अलकाची आई म्हणाली. तो गेला कधीचाच कॉलेजला. त्याचे काय स्पोर्ट चालू आहेत म्हणे. अलका म्हणाली. आई चल, मी पण निघते. ती कोमल माझी वाट बघत असेल. परत उशीर झाला ना, माझं काही खरं नाही बघ. आणि हो, मला आज यायला थोडा उशीर होईल. तसं मी तुला कॉल करेन. चल बाय आई. अलकाची आई मनात बोलतात, माझ्या लेकराने खूप काही शोषलं आहे कमी वयात. आता तरी तिचं चांगलं होऊ दे देवा. अलका म्हणाली, सॉरी, उशीर झाला का? कोमल म्हणाली, नाही. चल बस मॅडम, लवकर, उशीर होईल नाही तर मग खरंच ओरडा बसेल दोघींना पण. त्या दोघी ऑफिसला पोहोचतात आणि आपल्या डेस्कवर जाऊन बसतात. तेवढ्यात पिऊन त्यांना मीटिंगसाठी बोलवतो. मीटिंग रूममध्ये सगळे जमा होतात आणि मीटिंगला सुरुवात होते. बॉस म्हणाले, आज मला खूप महत्त्वाची अनाउन्समेंट करायची आहे. मी आणि माझे मित्र आम्ही मिळून पार्टनरशिप करायची ठरवली आहे. तरी त्यांचा मुलगा आजपासून आपल्यासोबत काम करतील. ए बॉस म्हणून आपल्याला त्याचं वेलकम करायचं आहे. ते लंच नंतर येतील. सगळे तयार आहेत? सगळे एक साथ एस सर म्हणतात. बॉस म्हणाले, ओके, गो बॅक टू द वर्क. अलका, तू थांब, मला काम आहे थोडं, तू कॅबिनमध्ये ये लगेच. अलका म्हणाली, ओके सर. कोमल म्हणाली, कोण असेल गो तो? हँडसम असेल का ग दिसायला? बघू येईलच तो. आय एम सो एक्सायटेड. काजलने डोक्यालाच हात मारून घेतला. अलका म्हणाली, मी येते, आपण नंतर बोलू. अलका निघून जाते सरांच्या कॅबिनमध्ये. मे आय कमिन सर? बॉस म्हणाले, एस कमिन. बस ना अलका, आज जे येणार आहेत ते त्यांचं वेलकमाचं तू बघ. सगळी तयारी नीट हवी आहे. आता तू म्हणशील हे काम मलाच का? तर तू इथली जुनी एम्प्लॉई आहे. मी तुझ्यावर ट्रस्ट ठेवतो. आणि येणार जो आहे तो रागीट आहे. त्याला सगळं परफेक्ट लागतं म्हणून तुला सांगत आहे. अलका म्हणाली, ओके सर, मी करते नीट, काही काळजी करू नका. येते मी सर. अलका कॅबिन बाहेर आल्यावर आपल्या डेस्कवर येते. कोमल म्हणाली, काय झालं? एवढा कसला विचार करत आहे? अलका म्हणाली, अगं ते नवीन बॉस येणार आहेत ना, त्यांच्या वेलकमची तयारी मला करायला सांगितली आहे. बॉस म्हणत होते ते खूप तापट आहे आणि त्यांना सगळं परफेक्ट लागतं म्हणून थोडं टेन्शन आहे. बाकी काही नाही. कोमल म्हणाली, त्यांचं नाव काय आहे? अलका म्हणाली, नाही माहीत. मी विचारलं नाही आणि त्यांनी सांगितलं नाही. जाऊ दे, आपल्याला काय वेलकम करण्याशी मतलब. चल जाते मी, मला काम आहे, भेटू लंचला. अलकाचा कामात वेळ कसा जातो तेच समजत नाही. कोमल तिला आवाज देते, लंचसाठी. कोमल म्हणाली, अलका चल अगं, जेवून घे, मग बघ. झालं का तुझी अरेंजमेंट? वाव, किती सुंदर सजवली आहे तू कॅबिन. येणारे बॉस तर फुल इम्प्रेस. अलका म्हणाली, आय होप त्यांना आवडेल. चल, माझं झालं आहे, आपण जेवून घेऊ. ते कधीही येतील. दोघी कॅन्टीनमध्ये जातात. जेवताना कोमल, त्यांना आवडेल का ग माझी तयारी? कोमल म्हणाली, आवडेल ग, ते जाऊ दे. तिकडे बघ, कोणीतरी बघत आहे. तुला माहीत आहे का अलका, प्रशांत तुझ्याकडे बघतो. आय थिंक त्याला तू आवडतेस. अलका म्हणाली, तसं काही नाही आहे. आणि असलं तरी मी एकदाच प्रेम केलं आहे. त्यात मी खूप काही गमावलं आहे. आता नको या गोष्टी. डोळ्यातील पाणी पुसत आता फक्त आई आणि रोनितसाठी जगायचं. चल निघू आपण. आपले नवीन बॉस कधीही येतील.
कोमल म्हणाली, सॉरी, मला तुला दुखवायचं नव्हतं, पण किती दिवस अशी जगणार आहेस? अलका म्हणाली, माहीत नाही, सोड तो टॉपिक, चल मी येते. ती सरांच्या कॅबिनमध्ये जाते. सर, तयारी झाली आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या. आणि ते कधीपर्यंत येतील सर? बॉस म्हणाले, तू अरेंज केली आहेस ना, मग बघायला नको. आणि हो, ते ऑन द वे आहेत, येतीलच. तेवढ्यात त्यांचा फोन वाजतो. आले का? आलोच. अलका, ते आले आहेत, चल हार आणि बुके घ्यायला सांग लगेच. अलका म्हणाली, हो सर, आलेच. सगळे त्यांची ऑफिस गेटजवळ वाट बघत होते. तेवढ्यात 2 गाड्या त्यांच्या समोर उभ्या राहतात. सगळ्यांना उत्सुकता असते की नवीन बॉस कोणत्या गाडीत असतील. पहिल्या गाडीतून गार्ड्स उतरले आणि पळत जाऊन दुसऱ्या गाडीच्या डोरकडे गेले. डोर उघडताच त्यातून 25 वर्षाचा तरुण उतरला. ब्लॅक कलरचा थ्री पीस, डोळ्यात गॉगल, हातात महागडं घड्याळ, उंची साधारण 6 फूट, गव्हाळ रंग, मेहनत करून कमावलेली बॉडी आणि चालण्यात बोलण्यात वेगळाच रुबाब. कोणतीही मुलगी बघून फ्लॅट होईल असं व्यक्तिमत्व. पण हे साहेब त्यांच्याच दुनियेत. राग तर नाकावर, चुकून जरी रागात त्यांच्यासमोर आलं त्याचं काही खरं नाही, हे नक्की. अरे, नाव सांगायचं राहिलं नाही. त्यांचं नाव आहे राज ठाकूर. ते अशा प्रकारे त्यांचं वेलकम होतं. अलका कॉन्फरन्स रूममध्ये काय हवं नको ते बघत होती. तिने अजून त्याला बघितलं नव्हतं. नवीन त्यांच्यासोबत त्यांच्या कॅबिनमध्ये जातो. त्याला तिथलं डेकोरेशन आवडतं. तो म्हणतो, कॉन्फरन्स रूममध्ये सगळ्यांना जमायला सांगा, 5 मिनिटात. सगळे कॉन्फरन्स रूममध्ये जातात. बॉस म्हणाले, आपण आपल्या नवीन बॉसचं स्वागत करूया, मिस्टर राज ठाकूर. अलकाच्या तर काळजाचा ठोकाच चुकतो. जे आपण नाव ऐकलं ते खरं आहे का, का आपला भास? जेव्हा राज सगळ्यांसमोर येतो तेव्हा तिला समजतं, हा भास नसून तोच आहे. तिच्या डोळ्यातून एक अश्रू गालावर येतो. राज म्हणाला, हॅलो एव्हरीवन, मी राज ठाकूर. इथून पुढे तुम्ही माझ्यासोबत काम कराल. मला माझ्या कामात अलगर्जीपणा अजिबात आवडत नाही. सगळ्यांनी मन लावून काम करावं एवढंच सांगीन. प्रत्येकाने त्यांचे प्रोजेक्टबद्दल सगळी इन्फॉर्मेशन मला रोज जाताना द्यावी. ओके, तुम्ही जाऊ शकता, मीटिंग इज ओव्हर. सगळे जात असतात तेव्हा जुने बॉस अलकाला आवाज देऊन थांबायला सांगतात. बॉस म्हणाले, मग राज, कसं वाटलं तुला ऑफिस? तुझी कॅबिन आवडली का तुला? थांब, मी माझ्या पी ए सोबत भेट घालून देतो. सी इज व्हेरी नाईस गर्ल. खूप मेहनती आहे ती. अलका, कम हिअर. अलका नाव ऐकताच तो शॉक होतो. अलका घाबरत घाबरतच तिथे येते. अलका म्हणाली, बोलावलत का सर? बॉस म्हणाले, राज, ही माझी पी ए, मिस अलका जोशी. गेली 4 वर्ष माझ्याकडे काम करत आहे आणि कामात खूप हुशार आणि प्रामाणिक आहे. माझ्या कामाच्या डिटेल्स तीच देते. राज म्हणाला, ओके. सर डोळ्यावर गॉगल लावतो. सर, मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, मी आलोच. बॉस म्हणाले, ओके. कॅबिनमध्ये भेटू. सगळे निघून जातात. अलका तिच्या डेस्कवर येऊन बसते. तिचं कामातून लक्ष उडालं होतं. कसाबसा दिवस संपतो आणि ती घरी जाते. घरी गेल्यावरही ती शांत असते. आई म्हणाली, आलीस बाळ, तू फ्रेश होऊन ये. रोनित, चल जेवण करायला. आवरला का तुझं? रोनित म्हणतो, हो आई, झालं. अगं दीदी आली का? मला बोलायचं आहे तिच्याशी जरा. काम आहे. अलका बाहेर येत म्हणाली, काय काम आहे? का पैसे हवे आहेत का तुला? रोनित म्हणतो, पैसे नको दीदी, मला तुझी हेल्प हवी आहे ग. कॉलेजमध्ये म्युझिक इन्स्ट्रुमेंट कॉन्स्टॅक्ट आहे, त्यात मला पार्टिसिपेट करायचं आहे. व्हायोलिन म्युझिक मला येतं, पण मी कोणती धून वाजवू ते सांग. बस एवढी हेल्प कर. आपली अलका खूप छान व्हायोलिन वाजवते बरं का. अलका म्हणाली, ठीक आहे, देते. ती रूममध्ये निघून जाते. ती विंडो जवळ उभी राहून चंद्राकडे बघत असते आणि तिकडे पण राज विंडोजवळ राहून चंद्रालाच बघत असतो. डोळ्यात खूप राग असतो. तो भूतकाळात हरवतो. भूतकाळ, राजच्या आठवणीतून. आज कॉलेजचा पहिला दिवस. मी आणि माझे फ्रेंड्स कट्ट्यावर बसलो होतो. माझ्या ग्रुपमध्ये अनिकेत, मोहित, विनय आणि सारा होती. आज यांनी माझ्याबरोबर भेट लावली होती की जी मुलगी येईल तिला खाली पाडायचं. तसं बघायला गेलं तर मला अजिबात इच्छा नव्हती असं काही करायची. पण त्यांचं बोलणं मला ऐकावं लागलं. मी तयार झालो आणि गेटमधून कोण येतं म्हणून बघू लागलो. तेवढ्यात एका मुलीची एंट्री झाली.
पिंक सलवार, लांब मोकळे केस, कानात झुमके आणि माथ्यावर छोटी लाल टिकली. मेकअपचं तर लवलेशी नाही, साधी पण खूप सुंदर दिसत होती ती. मी तर ब्लँकच झालो. माझं लक्ष नव्हतं. माझे फ्रेंड्स मला आवाज देत होते. तेव्हा भानावर आलो आणि तिच्या दिशेने गेलो. ती तिच्या विचारातच चालली होती. मी जोरात तिला धक्का दिला. ती बेसावत असल्यामुळे ती जोरात पडली आणि भिंतीचा कोपरा तिच्या डोक्याला जोरात लागला. सगळे हसायला लागले. ती रागात उठली आणि तिला लागलं आहे याचा विचार न करता माझ्या कानाखाली लावली. सगळीकडे भयान शांतता पसरली. ती खूप चिडली होती. ती मुलगी म्हणाली, "खूप हसू येत आहे ना सगळ्यांना? मला या मुलाने पाडलं म्हणून. आज कॉलेजचा पहिला दिवस आमचा. तुम्ही सगळे सीनियर आहात ना? तुम्ही ज्युनियर स्टुडंटला हेल्प करायची सोडून तुम्ही रॅगिंग करून त्यांच्या मनात भीती निर्माण करत आहात. ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून." तेवढ्यात तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. मी तिला अलगद झेललं. माझे मित्र मला ओरडत होते, "तिला तिथेच राहू दे. आपण जाऊ नाही तर ती आपली कंप्लेंट करेल प्रिन्सिपलला." मी त्यांचं काही न ऐकता तिला उचलून रेस्ट रूममध्ये घेऊन गेलो. तिच्या बॅगेत तिचं आय-डी कार्ड होतं. तिचं नाव आणि ॲड्रेस होता. मी ते चेक केलं. अलका जोशी, FY BCom. हो, ही आपली हिरोईनच आहे. काही वेळाने तिला शुद्ध आली. तिने डोळे उघडले. तिच्यासमोर एक मुलगा आणि एक मुलगी उभे होते. ती मुलगी म्हणाली, "हाय, मी आरती. मी पण तुझ्याच क्लासमध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल, ही मध्ये कुठे आली?" तर या मॅडम प्रत्येकाची मदत करण्यासाठी पुढे असते. म्हणून आपल्या हिरोईनीच्या मदतीला आली. "तुला चक्कर आली? तुला मी आणि यांनी तुला इथे आणलं." अलकाला त्या मुलाला बघून खूप राग येतो. ती बोलायला जाणार तेवढ्यात तो मुलगा म्हणतो, तिचे शब्द मध्येच तोंडात, "हाय, मी राज ठाकूर. हो, आपला स्टोरीचा हिरो. तुम्हाला खूप दुखत आहे का? मी माफी मागतो तुमची. मी मित्रांच्या सांगण्यावर मस्करी करायला गेलो, पण तुम्हाला खूपच लागलं. पुन्हा एकदा आय एम सॉरी." अलका म्हणाली, "तुम्ही समजता कोण स्वतःला? पहिले पाडायचं आणि येऊन सॉरी म्हणायचं. सॉरी बोललं की झालं सगळं, हो ना? तुमचे मित्र तुम्हाला उद्या सांगतील विहिरीत जाऊन जीव दे. द्याल का? नाही ना? मी तुम्हाला माफ करणं या जन्मात शक्य नाही, समजलं?" ती त्याला न बघता निघून जाते. राज म्हणतो, आता तर त्याला खूप राग येतो. बिचारा आधीच चिडका आणि अलका मॅडमनी तर त्याला भडकवलं. मनातच, मी राज ठाकूर कोणालाच एवढ्या लवकर सॉरी बोलत नाही आणि मी हिला सॉरी बोलतो आहे तर मला ॲटिट्यूड दाखवत आहे. काय म्हणाली, मला माफ करणार नाही? बघतोच कसं नाही माफ करत ते. आवाजाने तो भूतकाळातून बाहेर येतो. मधुकाका आवाज देत असतात. मधुकाका म्हणाले, "राज बाबा जेवत आहात ना? डिनर तयार आहे तुमचं." राज म्हणतो, "हो, आलोच." खाली येऊन डिनर करून झालं की रूममध्ये येतो आणि विचार करतच झोपी जातो. अलका पण ठरवते की आता आमचं नातं फक्त बॉस आणि एम्प्लॉईंचंच आहे. बस हे मनाशी ठरवून तीही झोपून जाते. सकाळी उठून अलका आणि कोमल नेहमीप्रमाणे ऑफिसला पोहोचतात. दोघी जाऊन आपल्या डेस्कवर बसतात. कोमल म्हणाली, "अलका, आपला राज बॉस काय हँडसम दिसतो ना? मी तर फुल फिदा आहे त्याच्यावर." अलका मनात म्हणाली, "हँडसम? काय चिडका तोफ आहे तो." कोमल, "आपण आता काम करूया. तो आला ना मग काही खरं नाही आपलं, हं?" थोड्या वेळात राज ऑफिसमध्ये येतो. अलकावर एक नजर टाकून त्याच्या कॅबिनमध्ये जातो. अलकाच्या डेस्कवरचा फोन वाजतो. अलका म्हणाली, "हॅलो. हो, येते लगेच." "मे आय कम इन सर?" राज म्हणतो, "यस, प्लीज सिट अलका." अलका म्हणाली, "नो सर, आय एम फाईन." राज म्हणतो, "पण मी बोललो ना बस असं, मग बस." अलका म्हणाली, "ओके, फाईन, बसते." राज म्हणतो, "गुड. सो मिस अलका, आजपासून तुम्ही माझ्या सेक्रेटरी आहे. आजपासून तुम्ही याच कॅबिनमध्ये बसायचं. तो आहे तुमचा डेस्क. ओके?" अलका म्हणाली, "बट सर, मी परांज सरांची पिया आहे आणि माझा डेस्क बाहेर आहे." राज थोडं चिडून म्हणतो, "पण मी सांगतो आहे ना, आजपासून तू माझी सेक्रेटरी आहे आणि त्यांना काय सांगायचं ते मी बघून घेईन, ओके? तुझं सामान इथे शिफ्ट कर लगेच. इट्स माय ऑर्डर." आणि अजून एक, मला प्रत्येक प्रोजेक्टचा डाटा हवा आहे. हार्ड कॉपी अँड सॉफ्ट कॉपी दोन्ही. जाऊ शकता तुम्ही. अलका म्हणाली, "ओके सर." डेस्कवर आल्यावर मुद्दाम करतो आहे हा.
रागात आपलं डेस्कवरचं सामान आवरायला घेते. कोमल म्हणाली, "तू काय करत आहे? आणि सामान कुठे घेऊन चालली तू? आणि एवढी चिडली का आहेस?" अलका म्हणाली, "माझा डेस्क चेंज केला आहे. आजपासून त्या खडूससोबत बसायचं आहे त्या कॅबिनमध्ये. सो सामान शिफ्ट करायला सांगितले आहे लगेच. लंचला भेटू. ओके बाय. मला काम आहे. परत तो खडूस बॉस ओरडेल मला." अलका तिचा डेस्क राजच्या कॅबिनमध्ये सेट करते. अलका म्हणाली, "अरे यार, या फाईल पण एवढ्या उंचावर कोणी ठेवल्या आहेत. आता स्टूल आणावा लागेल." ती स्टूल घेऊन येते आणि त्यावर चढते. तरी तिचा हात पोचत नसतो. राज तिची मज्जा बघत असतो आणि ती बिचारी हात पोचवायचा प्रयत्न करत असते आणि तिचा तोल जातो. आपण आता पडणार म्हणून तिचे डोळे बंद करते. पण ती डोळे उघडून बघते तर तिला राजनी पकडलं असतं. ते एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात. फोनच्या आवाजाने दोघे भानावर येतात. राज म्हणतो, "तुला चढायची काय गरज होती? पियूनला नाही सांगता येत का? आता पडली असती तर?" अलका म्हणाली, "आय ओके सर, तुम्ही नका काळजी करू. लाईफमध्ये ना एवढ्या जखमा बघितल्या आहेत की पडले असते तरी काहीच वाटलं नसतं." मग मित्रांनो, आपली ही नवीन कथा कशी वाटली नक्की सांगा. पुढच्या पार्ट्सपासून आपण त्यांचा भूतकाळ पूर्ण बघणार आहोत. असं नेमकं काय झालं की ते वेगळे झाले. तर आवडली ना आपल्याला कथा? तर आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढील भागात. धन्यवाद.